नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कालच्या व्हिडिओमधला राहिलेला अर्धा भाग फॉर्मेशन ऑफ ब्लास्टुला या ब्लास्टुलाचं फॉर्मेशन बाकी होतं ते आपण पाहणार आहोत. कालपर्यंत आपण क्लिव्हेजचं मोरला स्टेज पर्यंत ऑब्झर्वेशन केलं होतं. क्लिव्हेज प्रोसेस, फर्स्ट क्लिव्हेज, सेकंड क्लिव्हेज, थर्ड क्लिव्हेज, या तीन क्लिव्हेज प्रोसेस नुसार मोरलाचं स्ट्रक्चर कसं तयार होतं, मोरला स्ट्रक्चर फॉर्मेशन पर्यंत आपण पूर्ण भाग अभ्यासलेला होता. तिथपर्यंत मोरुला फॉर्मेशन पर्यंत 16 to 32 सेल स्ट्रक्चर म्हणजे 16 ते 32 सेलचं एक स्ट्रक्चर एक मोरुला तयार झालेलं. व्हाय दे आर कॉल्ड द मोरुला? यस्टरडे ऑलरेडी आय टोल्ड यू. यामध्ये 16 ते 32 सेलचं एक स्ट्रक्चर, त्याला मोरुला असं का म्हटलं जातं हे तुम्हाला मी काल सांगितलेलं आहे. त्याचं स्ट्रक्चर हे मलबेरी सारखं पाहायला मिळतं, म्हणून दे आर कॉल्ड द मोरुला. ते मलबेरी सारखं स्ट्रक्चर त्याचं पाहायला मिळत होतं, म्हणून त्याला मोरुला असं नाव दिलेलं आहे. आता मोरुला स्ट्रक्चरचं नंतर द फॉर्मेशन ऑफ ब्लास्टुला दोन स्टेज मध्ये त्याचं रूपांतर होतं. एक अर्ली ब्लास्टुला आणि एक लेट ब्लास्टुला. अर्ली ब्लास्टुला, लेट ब्लास्टुला हे एक सर्वसाधारण थोड्याशा अंतराचा हा एक भाग आहे. थोड्या अंतरानं अर्ली ब्लास्टुला आणि लेट ब्लास्टुला याच्यामध्ये काही जास्त कालावधी नसतो. मात्र या अर्ली आणि लेट ब्लास्टुला मध्ये ही जे तीन नाव नॉमेनक्लेचर तुम्हाला दिलेले बघा, या तीन नावावरून तुम्हाला स्ट्रक्चर पूर्णपणे लक्षात येईल. या अगोदर आपण मोरुलाचं स्ट्रक्चर जे बघितलं होतं ते पूर्णच्या पूर्ण 16 किंवा 32 सेल एकत्र सहित श्रृंखलेने एकत्र आपल्याला बाइंडिंग झालेल्या पाहायला मिळतात. मात्र त्या 16 ते 32 ज्या सेल असतात, 32 सेल, त्या 32 सेलचं नंतर फॉर्मेशन दोन रूपामध्ये होतं. दे आर डिवायडेड इनटू टू टाइप्स. Inner mass cells means inner cell mass, and outer they are called as the trophoblast cell. Listen, there are two kinds of cell present in these 32 cells. ज्या 32 सेल होत्या त्या 32 सेल मध्ये दोन प्रकारच्या पेशी आपल्याला पाहायला मिळतात. मधल्या ज्या सेल असतात त्यांना इनर सेल मास असं म्हटलं जातं, आणि ज्या बाहेर एक रिंग फॉर्म करतात, रिंग फॉर्मेशन करणाऱ्या ज्या सेल असतात त्यांना ट्रोपोब्लास्ट सेल असं संबोधतात. या ट्रोपोब्लास्ट सेल आणि इनर मास सेल अशा दोन प्रकारच्या सेल ते एकत्र येऊन मोरुला तयार केलेला असतो. त्या मोरुलाचं रूपांतर या ब्लास्टुला मध्ये, अर्ली ब्लास्टुला आणि लेट ब्लास्टुला मध्ये होतं. आणि या ब्लास्टुलाच्या आतल्या बाजूला हा जो स्पेस पाहायला मिळतो, हा स्पेस म्हणजे ब्लास्टोसिस्ट कॅव्हिटी. बिकॉज ऑफ दिस स्ट्रक्चर आर कॉल्ड ॲज द ब्लास्टोसिस्ट. कारण या ज्या स्ट्रक्चर आहे या स्ट्रक्चरला ब्लास्टोसिस्ट असं म्हणतात. सिस्ट यू नो व्हेरी वेल, तुम्हाला माहिती आहे सिस्ट. आपण प्रत्येक वेळेला सिस्ट हा शब्द अभ्यासतो. सिस्ट म्हणजे दुसरं तिसरं काही नसून एक असा घटक, एक असा भाग जो राउंडेड स्ट्रक्चर पण स्मॉल, लहानात लहान असतो, मात्र गोलाकार प्रकारचा असा एखाद्या गाठीसारखा किंवा सर्वसाधारण गोटीच्या आकाराचा किंवा त्यापेक्षाही लहान, खूप लहान असाही असू शकतो. मात्र आकार त्या पद्धतीचा असणे याला आपण सिस्ट असं म्हणतो. तर या ब्लास्टोसिस्ट हा एक सिस्ट आहे, ब्लास्टुलाचा सिस्ट आहे, म्हणून याला ब्लास्टोसिस्ट असं संबोधलंय. अर्ली ब्लास्टोसिस्ट आणि लेट ब्लास्टोसिस्ट याची जी कॅव्हिटी आहे, कॅव्हिटी ही पोकळी आहे, ही पोकळी कशामुळे निर्माण झाली तर जी ट्रोपोब्लास्ट सेल अरेंज टुगेदर, या ट्रोपोब्लास्ट सेल ज्या आहेत या एकमेकींना अरेंज अशा पद्धतीने अरेंज झाल्या की राउंडेड स्ट्रक्चर ते फॉर द कॅव्हिटी इनसाइड. आतल्या बाजूला त्यांनी कॅव्हिटी निर्माण केली आणि त्या कॅव्हिटीमध्ये इनर सेल मास म्हणजे या ज्या सेल आहेत या सेल या आतल्या बाजूला आहेत आणि या आतल्या बाजूच्या सेल अटॅच्ड टू दिस ब्लास्टोसिस्ट, या ब्लास्टोसिस्टला ते अटॅच आहेत. मात्र दे आर अटॅच्ड ऍट वन एंड, एकाच एंडला किंवा एकाच टोकाला त्या अटॅच आहेत. आणि या इनर सेल मास त्याचबरोबर ट्रोपोब्लास्ट सेल या दोन्ही सेल वेगवेगळ्या प्रकारचं फंक्शन परफॉर्म करतात. आता नेमकं त्या कुठल्या प्रकारचं फंक्शन परफॉर्म करतात या अर्ली ब्लास्टोसिस्ट मध्ये किंवा लेट ब्लास्टोसिस्ट मध्ये नेमकं काय वर्किंग त्यांचं आहे हे सुद्धा आपल्याला याच्यामध्ये पाहायचंय. दिस प्रोसेस विदिन द 2 to 4 days and also going on to 7th days after fertilization. ही प्रक्रिया 2 ते 4 दिवसानंतर सुरू होते आणि 2 ते 4 दिवसापासून ते 7 दिवसापर्यंत ही प्रक्रिया चालते विदिन द युटेरस. हे कुठं तर युटेरस मध्ये, इन द फिमेलच्या युटेरस मध्ये ही प्रक्रिया चालत असते. आणि 4 ते 7 दिवसामध्ये फॉलोपिन ट्यूब पासून हा जो झायगोट असतो, ज्याला आपण झायगोट म्हणतो म्हणजेच ब्लास्टोसिस्ट आहे, हा सिस्ट
एंटर्स इनटू द युटेरस मध्ये एंट्री करतो आणि युटेरस मध्ये स्विंग होत असताना बाकीचे फंक्शन चालतात. ते नेमकं कसं चालतं? द आउटर लेयर ऑफ द सेल सीन इन द मोरुला नाउ फॉर्म्स द लेयर दॅट लेयर आर कॉल्ड एज द ट्रोपोब्लास्ट. आता याच्यामध्ये जे ट्रोपोब्लास्टची लेयर निर्माण झाली, ही जी आउटर लेयर आहे, ही आउटर लेयर ही मोरुला पासून तयार झालेली. मोरुला मध्ये आपण पाहिले 32 सेल आहेत. 32 सेल्स आर प्रेझेंट और मोर दॅन 32. 32 पेक्षाही जास्त ज्या सेल असतात त्या सेल मोरुलाच्या सेल अरेंज झाल्या नाव फॉर्म द लेयर. एक लेयर तयार झाली आणि त्या लेयरलाच आपण काय म्हणले तर ट्रोपोब्लास्ट असं म्हणलं. ही जी पूर्ण स्ट्रक्चर पाहायला मिळते, ही जी स्ट्रक्चर आहे लेयरची, ही लेयर किंवा या ज्या सेल आहेत ह्या मोरुलामध्ये एकत्रित तयार झालेल्या. मोरुलाचं स्ट्रक्चर मी काल तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये शिकवलंय. त्या मोरुलाच्या स्ट्रक्चर मध्ये असणाऱ्या सेल या अशा लेयरिंग अरेंज झालेली एक लेयर फॉर्म केली, याला आपण ट्रोपोब्लास्ट असं म्हणलंय. ट्रोपोब्लास्ट सेल absorb the glycogen in rich which is present into the uterine milk. They are also called as the uterine milk. आता ग्लायकोजन जे युटेरस मध्ये प्रेझेंट असतं ते या ज्या सेल आहेत ज्याला आपण ट्रोपोब्लास्ट सेल म्हणतो. इकडे लक्ष द्या या डायग्राम कडे. हे या आणि या, हा लेट ब्लास्टुला आहे तर हा अर्ली ब्लास्टुला आहे. या ब्लास्टुलाच्या ज्या सेल आहेत त्यांना ट्रोपोब्लास्ट सेल असं म्हटलंय. या ट्रोपोब्लास्ट सेल ग्लायकोजन ऍब्सॉर्ब करतात. जास्त प्रमाणात जे ग्लायकोजन युटेरस मध्ये असतं, गर्भाशयामध्ये जे ग्लायकोजन प्रेझेंट असतं जास्तीत जास्त प्रमाणात, ते ऍब्सॉर्ब करण्याचं काम या ट्रोपोब्लास्ट सेल करतात. त्या ग्लायकोजन ऍब्सॉर्ब करून काय करत असतील तर त्या ग्लायकोजन जास्त प्रमाणात प्रेझेंट असल्यामुळे ते ऍब्सॉर्ब करून एनर्जी या एम्ब्रियोला एनर्जी पुरवण्याचं काम त्याच्या माध्यमातून केलं जातं. मीन्स युटेराइन मिल्क आर ऍब्सॉर्ब्ड बाय दिस ट्रोपोब्लास्ट सेल. या ट्रोपोब्लास्ट सेल कडून युटेराइन मिल्क ज्याला म्हटलं जातं ग्लायकोजन असणार त्याचं ऍब्सॉर्प्शन केलं जातं आणि ते प्रोड्यूस केलं जातं. द ब्लास्टोसिस्ट डबल इन साइज फ्रॉम 0.15 mm to 0.30 mm इन दिस स्टेज. या स्टेज मध्ये ज्या वेळेला हे ट्रोपोब्लास्ट सेल ज्याला ग्लायकोजन ज्याला आपण युटेराइन मिल्क म्हणतो ते युटेराइन मिल्क म्हणजेच ग्लायकोजन ऍब्सॉर्ब करतं, त्यावेळेला याची साईज ही दुप्पट होते म्हणजे डबल. जी साईज पहिली 0.15 mm असते तीच साईज 0.30 mm म्हणजे दुप्पट साईज त्याची लार्ज होते. त्या ब्लास्टोसिस्टची साईज वाढते. दीज आउटर सेल्स बिकम फ्लॅट सेल्स कॉल्ड ट्रोपोब्लास्ट सेल. ह्याच्या बाहेरच्या पेशी असतात या चपट्या असतात, फ्लॅट असतात, फ्लॅट. आणि या फ्लॅट असणाऱ्या सेललाच ट्रोपोब्लास्ट सेल असं संबोधलं जातं. यामध्ये आता हे ट्रोपोब्लास्ट सेलचं सर्वसाधारण फंक्शन सुद्धा स्ट्रक्चर सुद्धा आपल्याला इथे पाहायला मिळतं. त्याचं फंक्शन काय? ऍब्सॉर्ब द ग्लायकोजन मीन्स ऍब्सॉर्ब द युटेरियन मिल्क विच इज प्रेझेंट इन द युटेरस फॉर द डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रियो. कशासाठी ते ऍब्सॉर्ब करतात तर एम्ब्रियोच्या डेव्हलपमेंटसाठी. मीन्स दिस सेल आर ऑल्सो कॉल्ड द नरिशिंग सेल्स. या सेलला नरिशिंग सेल असे म्हटलं जातं. एम्ब्रियोसाठी नरिशमेंट पुरवणारे हे सेल आपल्याला पाहायला मिळतात. द इनर larger cells for inner cell mass or embryoblast. Listen, ह्या ज्या आतल्या सेल आहेत या आतल्या सेलला दोन नाव आहेत बघा. याला इनर सेल मास असेही म्हटलं जातं किंवा त्याला एम्ब्रियोब्लास्ट असं सुद्धा म्हटलं जातं. लिसन, ट्रोपोब्लास्ट अँड एम्ब्रियोब्लास्ट हे दोन नाव लक्षात राहण्यासाठी एम्ब्रियोब्लास्ट ही संकल्पना अत्यंत उत्तम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. इनर सेल मास म्हणा किंवा त्याला एम्ब्रियोब्लास्ट म्हणा. बाहेरच्याला जर आपण ट्रोपोब्लास्ट म्हणत असू तर आतल्याला आपण एम्ब्रियोब्लास्ट असं म्हणायला काहीच हरकत नाही. म्हणजे एम्ब्रियोब्लास्ट अँड ट्रोपोब्लास्ट हे दोन. ट्रोपोब्लास्ट इज द एक्सटर्नल कवरिंग अँड एम्ब्रियोब्लास्ट इज द इंटरनल cell mass or internal mass of cell. Listen, these embryoblast present inside the trophoblast. हे embryoblast trophoblastच्या आत असते. आता यामध्ये inner cell mass remain attached to the trophoblast. आता ह्या inner mass cell ज्या आहेत ह्या ट्रोपोब्लास्टला अटॅच झालेल्या असतात, बट ओनली वन साइड. मात्र त्या अटॅच झालेल्या असतात फक्त एका साइडला अटॅच झालेल्या असतात. त्या सर्वत्र कुठल्याही बाजूला अटॅच होत नाही. फक्त ते एका बाजूला कुठल्या तरी एकाच बाजूला त्या ऑन ओनली वन साइड एकाच साइडला त्या ट्रोपोब्लास्टला या इनर सेल मास ज्या आहेत त्या ट्रोपोब्लास्टच्या एका साइडला कुठेतरी अटॅच झालेल्या असतात. अँड द ट्रोपोब्लास्ट सेल इन कॉन्टॅक्ट विथ द एम्ब्रियोनल नोड.
या एम्ब्रियोनल नोड मध्ये या ट्रोपोब्लास्टच्या सेल त्यांना अटॅच झालेले असतात अँड दॅट आर कॉल्ड रबर सेल मीन्स सेल ऑफ रबर्स. लिसन, ज्या ठिकाणी या इनर सेल मास किंवा इनर सेल या ट्रोपोब्लास्ट सेलला अटॅच झालेले असतात किंवा याच्या उलट उलट बघूया, या ट्रोपोब्लास्ट सेल या इनर सेल मासला अटॅच झालेले असतात त्या सेलला म्हणजे त्या ठिकाणी त्या सेलला या ट्रोपोब्लास्टच्या सेलला सेल ऑफ रबर असं संबोधलं जातं. आता या सेल ऑफ रबर कुणाला म्हणतात तिकडे लक्ष द्या, पुन्हा एकदा सांगतो. या ट्रोपोब्लास्ट कडे सेल आहेत याला आपण ट्रोपोब्लास्ट सेल म्हणतोय. या इनर सेल मास म्हणजेच याला आपण एम्ब्रियो ब्लास्ट असं म्हटलंय. या एम्ब्रियो ब्लास्टच्या सेलला काय नाव दिलंय? इनर सेल मास. मग आता ह्या ज्या सेल आहेत सेल ऑफ रबर, या सेल ऑफ रबर कुणाला म्हणायचं? तर या ट्रोपोब्लास्टच्या सेल, ज्या सेल या एम्ब्रियो ब्लास्टच्या सेलला ज्या ठिकाणी अटॅच झाल्या त्या ज्या अटॅच होणाऱ्या ज्या सेल आहेत त्यांना सेल ऑफ रबर असं समजायचं किंवा त्यांना सेल ऑफ रबर असं म्हणायचं. त्याचं कारण ऍट दिस स्टेज, या स्टेजला द ब्लास्टोसिस्ट शोज द पोलॅरिटी. या ब्लास्टोसिस्टला दोन पोल निर्माण होतात या अटॅच झाल्यामुळे. कोण अटॅच झाल्यामुळे? तर या इनर मास सेल किंवा इनर सेल मास ज्याला आपण एम्ब्रियो ब्लास्ट म्हणतो. एम्ब्रियो ब्लास्ट या ट्रोपोब्लास्टला अटॅच झाल्यामुळे या ब्लास्टोसिस्टला दोन एंड तयार झाले. मग त्याला पोलॅरिटी तयार झाली, त्याला दोन पोल तयार झाले. मग ही पोलॅरिटी जी तयार झाली, ही पोलॅरिटी नेमकी कशी असते किंवा ती पोल नेमके कोणते आहेत किंवा कसल्या बाबतीत त्याला आपण पोलॅरिटी इंडिकेट करायची? तर ती पोलॅरिटी द साइड विथ इनर सेल मास इज कॉल्ड द एम्ब्रियोनल एंड. आता ह्या इनर सेल मास या ट्रोपोब्लास्टच्या ज्या एंडला अटॅच झाल्या असतील, लक्षात घ्या तुम्हाला सांगितलं या ज्या सेल आहेत ज्याला आपण इनर सेल मास म्हटले, या इनर सेल मास सेल, या सुद्धा इनर सेल मास सेल, या इनर मास सेल ज्या आहेत या ट्रोपोब्लास्टला ज्या एंडला अटॅच झालेल्या असतील, ज्या एंडला त्या जोडल्या गेलेल्या असतील ट्रोपोब्लास्टला, त्या एंडला एम्ब्रियोनल एंड असं म्हणायचं. काय म्हणायचं त्याला? दिस इज एम्ब्रियोनल एंड. आणि दुसरं एंड कोणतं? आता म्हणजे या एंडला आपण एम्ब्रियोनल एंड असं संबोधू शकतो. तर दुसरं एंड कोणतं? तर द साइड अपोजिट टू इट द ऍप एम्ब्रियोनल एंड. आता त्याच्या बरोबर अपोजिट साइड म्हणजे विरोधी साइड, इकडची जी बाजू आहे या इकडच्या बाजूला ऍप एम्ब्रियोनल एंड असं संबोधायचं. म्हणजे ऍप एम्ब्रियोनल एंड अँड एम्ब्रियोनल एंड. एम्ब्रियोनल एंड कोणत्या साइडला म्हणायचं? ज्या साइडला या इनर सेल मास जॉईंट झालेले आहेत. कुणाशी? या ट्रोपोब्लास्ट सेल सोबत जेव्हा इनर सेल मास अटॅच होतं तेव्हा त्या एंडला एम्ब्रियोनल एंड म्हणायचं. तर त्याच्या अपोजिट साइडला हे ऍप एम्ब्रियोनल एंड असं म्हणायचं. आता या ठिकाणी ऍप एम्ब्रियोनल एंड किंवा एम्ब्रियोनल एंड असे दोन एंड तयार झालेला जो ट्रोपोब्लास्ट आहे म्हणजेच लेट ब्लास्टोसिस्ट आहे. त्या लेट ब्लास्टोसिस्ट या ठिकाणी बाय द एंड ऑफ 7th डे, 7व्या दिवसाच्या शेवटी, आफ्टर फर्टिलायझेशन. लिसन, हा शब्द विसरायचा नाही. हे जे याचं टायमिंग कधी आलं, घंट्यावर येऊ म्हणजे तासावर येऊ किंवा दिवसावर येऊ, 24 तास, 48 तास, 72 तास किंवा डे किंवा डे वरती येऊ, याच्या टायमिंगची जी म्हणजे श्रृंखला आहे ती फर्टिलायझेशन पासून गृहीत धरलेली आहे. आफ्टर फर्टिलायझेशन ऍट द एंड ऑफ 7th डे, फर्टिलायझेशनच्या नंतर 7व्या दिवशी, these blastocysts means late blastocysts are clearly ready for the implantation. कशासाठी? तर इम्प्लांटेशन करण्यासाठी हा लेट ब्लास्टोसिस्ट हा तयार झालेला असतो. म्हणजे फर्टिलायझेशनच्या 7व्या दिवशी, 7व्या दिवसाच्या एंडला हा लेट ब्लास्टोसिस्ट म्हणजेच ब्लास्टोसिस्ट, त्याला लेट आणि अर्ली असं म्हणूच नका. ब्लास्टोसिस्टच्या दोन अवस्था या फक्त या ठिकाणी दिले. ब्लास्टोसिस्ट जो आहे तो आफ्टर फर्टिलायझेशन 7th डे, 7व्या दिवसाच्या नंतर, फर्टिलायझेशनच्या नंतर 7व्या दिवसाच्या एंडला हा ब्लास्टोसिस्ट इम्प्लांटेशन करायला लागतो. इम्प्लांटेशन विदिन द युटेरस. युटेरस म्हणजे गर्भाशय. गर्भाशयामध्ये या ब्लास्टोसिस्टचं इम्प्लांटेशन व्हायला सुरुवात होते. व्हॉट इज द इम्प्लांटेशन? दिस इज द रिमेनिंग पार्ट. वी विल स्टडी this part in next video, implantation. Okay, thank you.